आज आपण बघणार आहोत वास्तुपदमंडल. वास्तुपदमंडल म्हणजे नेमकं काय? तर आपली जी काही राहती वास्तू आहे किंवा नवीन वास्तूची जी काही निर्मिती करायची आहे, त्याचे उभे 9 पार्टिशन आणि आडवे 9 पार्टिशन केले तर त्याला पदमंडल असं तयार होतं. ते पदमंडल बघणार आहोत. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आडवे आणि 9 उभे पार्टिशन आहे. हे पार्टिशन मिळून 81 पार्ट तयार झाले, 81 पद तयार झाले. याला आपण एकाशिती वास्तुपदमंडल असं म्हणतो. या वास्तुपदमंडलामध्ये काही देवता आहे, जसं इथे ब्रह्मा नाव दिसतं. सेंटरची जी देवता आहे त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो आणि अनेक देवतांची इथे नावं दिलेली आहे. ह्या देवतांना मी खरं तर एनर्जी फील्ड म्हणतो. तर आपल्याला एखाद्या घरात गेल्यानंतर 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, याबरोबर घराचं 9x9 असं 81 पार्टिशन मध्ये डिव्हिजन करायचं आहे, भाग करायचे आहे. त्याला आपण एकाशिती वास्तुपदमंडल म्हणतो. यामध्ये 45 देवता आहेत. ह्या देवतांना मी एनर्जी फील्ड म्हणतो. ह्या देवतांचे जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, प्रॉपर्टीज आहे, त्यानुसार त्या झोनमध्ये काय आलं पाहिजे आणि काय नाही आलं पाहिजे, खरं तर याला वास्तुशास्त्र म्हटलं जातं. तर तो पार्ट आपण इथे बघणार आहोत. आता एखाद्या वास्तूचे उभे 3 पार्ट केले आणि आडवे 3 पार्ट केले तर मधला जो काही चौकोन किंवा आयत उरतो, खरं याला ब्रह्मस्थान म्हणतो. ब्रह्मस्थानाची व्याप्ती भरपूर मोठी असते. जसं तुमचं घर 60 फूट बाय 60 फुटाचं असेल तर मधला सेंटरचा 20 फूट बाय 20 फुटाचा एरिया हा ब्रह्मस्थानासाठी असतो. आणि अनेक एरिया अनेक देवतांचे आहे, त्यानुसार आपण अभ्यास करून सखोल वास्तूचं मार्गदर्शन करत असतो.